शिरोळ तालुक्यातील शिरढोण येथील पंचगंगा नदीतील बंद अवस्थेत असलेली इचलकरंजी कृष्णा योजना जलवाहिनीला जलपर्णी तटून प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान होतं। त्यामुळे जलवाहिनी 8 दिवसात काढून घ्यावी, अन्यथा कृष्णा नदीवरील जॅकवेलच्या विद्युत मोटारी बंद करत टाळे ठोकून पाणी पुरवठा खंडित करण्याचा इशारा उद्धव ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं इचलकरंजी महापालिकेला दिला आहे। महापालिका पाणीपुरवठा उपायुक्त प्रदीप ठिंगवे यांनी निवेदन स्वीकारून 15 दिवसात बंद असलेली जलवाहिनी काढून पाणी प्रवाहित करण्याचं लेखी आश्वासन शिष्टमंडळाला दिलं आहे। निवेदनात इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी बसवाड येथील कृष्णा नदीतून जमिनीखालून जलवाहिनीच्या माध्यमातून पाणी उपसा केला जातोय। जलवाहिनी पंचगंगा नदीपात्रातून नेल्यानं उन्हाळ्यात तयार झालेली जलपर्णी जलवाहिनीला तटून तेरवाड बंधाऱ्यापर्यंत पात्रात पसरते। पावसाळ्यात नदीतील पाणी पात्राबाहेर पडताना जलपर्णी ही नदीकाठावरील शेतात स्थिरावते, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं तसेच चारा पिकाचं नुकसान होतं। नदीतील बंद अवस्थेत असलेली जलवाहिनी काढून टाकावी, त्यामुळे पाणी प्रवाहित होऊन पाण्याबरोबर जलपर्णी वाहून जाते, त्यामुळे जलवाहिनी काढून टाकावी अशी मागणी निवेदनात केली आहे। शिष्टमंडळात कुरुंदवाड शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे, माजी नगराध्यक्ष दयानंद मालवेकर, युवा नेते सुनील जुगळे, विजय चव्हाण, मिलिंद गोरे, बाजार समितीचे माजी सभापती सुहास पासोबा, विजय मोगणे, विष्णुपंत माळी, संजय चव्हाण आदी उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ। आज इचलकरंजी महानगरपालिकेला शिरढोण पुलाजवळील जी पाईपलाईन इचलकरंजी पाणी पुरवठ्यासाठी आली आहे ती जवळजवळ 2 वर्ष बंद अवस्थेत आहे आणि त्या पाईपमुळं जलपर्णी साठून तिथल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे। त्यामुळं आज पाणीपुरवठा विभागाला आणि महापालिकेला आम्ही 7 दिवसाचं निवेदन दिलं होतं की 7 दिवसात ती पाईप काढून घ्या, नाहीतर आम्ही इचलकरंजी पाणीपुरवठ्याचं टाळे ठोकणार आणि पाणीपुरवठा बंद करणार। त्या निवेदनाला उत्तर म्हणून उपायुक्त ठेंगल यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं आहे की 15 दिवसाची नळ त्या जागेवरून काढून तुम्हाला पाणी सुरळीतपणे सुरू करून देतो व याच्यापुढं कोणतेही महानगरपालिकेच्या माध्यमातून गैरसोय होणार नाही अशा पद्धतीचं लेखी आश्वासन त्यांनी आम्हाला दिलं आहे। आम्ही अपेक्षा करतो की त्यांनी 15 दिवसात काढून घ्यावं, नाहीतर पुन्हा आम्ही त्यांचा महापालिकेचा पाणीपुरवठा बंद करणार।